आपल्याला वाटतं की आपण 4 पैसे कमवले म्हणजे आपण खूप मोठे झालो. राहुललाही असंच वाटलं होतं. शहरातल्या सर्वात मोठ्या हॉटेलमध्ये आपल्या मित्रांना पार्टी देण्यासाठी त्याने आपल्या साध्या भोळ्या बापाला हॉटेलच्या गेटवरच थांबवलं. त्याला वाटलं, बाबांचे हे जुने कपडे पाहून माझे मित्र काय म्हणतील. पण त्या रात्री त्याच बापाने राहुलचा असा काही अहंकार तोडला की राहुलला आपल्याच पैशांची चीड येऊ लागली. काय घडलं त्या रात्री? का रडले हॉटेलमधील सर्व लोक? ही सत्य घटना शेवटपर्यंत नक्की ऐका. राहुल एका बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पगारावर होता. त्याने आपल्या वाढदिवसाची पार्टी एका 5 स्टार हॉटेलमध्ये दिली होती. त्याचे सर्व उच्च शिक्षित मित्र तिथे आले होते. अचानक गावचे त्याचे वडील तिथे पोहोचले. ते राहुलला वाढदिवसाचा आशीर्वाद देण्यासाठी आणि घरचे काहीतरी गोड पदार्थ देण्यासाठी आले होते. राहुलने वडिलांना पाहिलं आणि त्याचा चेहरा कडू झाला. त्याने त्यांना बाजूला नेलं आणि म्हणाला, बाबा, तुम्ही इथे या कपड्यांत कशाला आलात? माझे सगळे मोठे मित्र आलेत, काय विचार करतील ते? तुम्ही एक काम करा, या हॉटेलच्या बाहेरच्या बाकावर बसा. मी पार्टी संपली की तुम्हाला जेवण बाहेर पाठवून देतो. बाप बिचारा काहीच बोलला नाही. त्या माऊलीने गुपचूप मान खाली घातली आणि हॉटेलच्या बाहेर जिथे कुत्री बसतात तिथे जाऊन ते बसले. राहुल आत गेला. हास्य विनोद झाले. महागडे पदार्थ मागवले गेले. पार्टी संपली. राहुलने वेटरला बिल मागितलं. बिल आलं होतं तब्बल 50,000 रुपये. राहुलने त्याचे क्रेडिट कार्ड काढले, पण ते डिक्लाइन झाले. त्याने दुसरे कार्ड दिले, तेही चालले नाही. राहुलचा चेहरा पांढरा पडला. त्याचे मित्र आपापसात कुजबुजू लागले. राहुलला अपमानित वाटू लागलं. तितक्यात हॉटेलचा मॅनेजर तिथे आला आणि म्हणाला, सर, तुमचं बिल भरलं गेलं आहे. राहुल चकित झाला. कुणी भरलं? मॅनेजरने बाहेरच्या बाकाकडे बोट दाखवलं. तिथे राहुलचे वडील शांतपणे उभे होते. राहुल धावत बाहेर गेला आणि ओरडला, बाबा, तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले? तुम्ही तर शेती करता. बाप शांतपणे हसला आणि म्हणाला, बाळा, जेव्हा तू शहरात गेला होतास तेव्हा मी तुला सांगितलं होतं की कधी संकट आलं तर मला सांग. तू आज हॉटेलमध्ये तुझ्या मित्रांसमोर मोठा झाला असशील, पण माझ्यासाठी तू अजूनही तोच लहान राहुल आहेस ज्याला मी खांद्यावर फिरवलंय. तुला वाटलं मी म्हातारा झालोय, पण तुला हे माहीत नव्हतं की तुझ्या लग्नासाठी आणि तुझ्या भविष्यासाठी मी माझ्या आयुष्याची सगळी पुंजी, माझी शेती गहाण ठेवून पैसे वाचवले आहेत. आज हॉटेलचं बिल भरायला माझे कपडे आडवेमेही आले रे. माझं काळी जाडवा आलंय. मित्रांनो, राहुल तिथल्या तिथे गुडघ्यावर बसला आणि त्याने वडिलांचे पाय धरले. हॉटेलमध्ये उपस्थित असलेले प्रत्येक जण अवाक होऊन बघत होतं. आज राहुलला समजलं होतं की ब्रँडेड कपड्यांपेक्षा बापाचं फाटलेलं पाकिट जास्त मोठं असतं. ज्या आईवडिलांनी तुम्हाला या जगासमोर उभं केलं त्यांना जगासमोर आणायला कधीच लाजू नका, कारण ते आहेत म्हणून तुमचं अस्तित्व आहे. तुम्हाला तुमच्या वडिलांची कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडते? कमेंट्समध्ये नक्की लिहा. जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर कथा आयुष्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.